ऑनलाईन जाहिरातीवर क्लिक करा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करणाऱ्या इडू अँड कन्सल्टन्सी या कंपनीच्या संचालकावर बुधवारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामुळे त्यात कोट्यवधी रुपये गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांचे धाबे आता दणाणले आहेत। रविकिरण बटुला असं गुन्हा दाखल झालेल्या इडूच्या मुख्य संचालकाचं नाव आहे। त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान मुख्य संचालकावर गुन्हा दाखल होताच असंख्य गुंतवणूकदारांनी बुधवारी शहरातील इडू कंपनीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती आणि यामुळे तिथे तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। आता जी चुकवणूक घटना घडलेली आहे की गुगलवरचे जाहिराती बघून डबल पैसे मिळण्याची स्कीम होती। आम्ही पत्रकार म्हणून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना आमिषापुढे काही दिसलं नाही आणि जवळपास 25 ते 30 करोडची फसवणूक चिपळूण शहरामध्ये झालेली आहे। शेकडो नव्हे हजारो लोकांची, जवळपास 50,000 लोकांची याच्यामध्ये प्रचंड फसवणूक झालेली आहे। दुसरं म्हणजे लोकांनी स्वतःची जमिनी गहाण ठेवल्या, दागिने गहाण ठेवल्या, कर्ज काढली आणि ह्याच्यामध्ये आपली या स्कीममध्ये सहभागी झाले। त्यामुळे आता ह्या सर्वसामान्य वाली कोण असा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे रिपोर्टर रवींद्र कोकाटे यांनी। कोकणामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या आल्या आणि अनेक प्रकारच्या कंपन्यांनी घोटाळेबाजी केली आणि त्यात कोकणातले रत्नागिरी जिल्हा आणि चिपळूण या ठिकाणचे असे बरेचसे असंख्य जे नागरिक आहेत त्यांनी या कंपन्यांमध्ये पैसे टाकले आणि पटापट जे लकी ड्रॉ प्रमाणे पटापट मोठं व्हायचं स्वप्न होतं ते साकार करण्याच्या नादामध्ये आतापर्यंत कंपन्यांनी फसवलेलं आहे। त्या संदर्भातलीच एक कंपनी चिपळूण येथे इडू कंपनी आली होती आणि या इडू कंपनीने अक्षरशः चिपळूण वासियांना येडं बनवलं आणि कोट्यावधीची अफरातफर केले। या संदर्भातले या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे आपल्यासोबत चिपळूणचे चिपळूणमधले काही कस्टमर आहेत, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते, त्यांच्यासोबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया। काय सर तुम्ही सांगाल? मी इडू ही कंपनी जेव्हा चिपळूणमध्ये आली तेव्हा मी नवीनच इंटरनेटचा व्यवसाय सुरू केला होता। तेव्हा मला अशी माहिती मिळाली की 6,800 रुपये आपण गुंतवणूक केल्यानंतर दिवसाला एका आय डी मागे 10 ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर दिवसाला 70 रुपये हे इन्कम मिळतं। असं महिन्याचे जवळजवळ एका आय डी मागे 2100 रुपये मिळतील। तर ते मी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केली आणि त्या जेव्हा मालकाला विचारले कसं काय शक्य आहे, काय रोलिंगचा व्यवसाय आहे का कसं काय, तर त्यानं मला सांगितलं माझ्याकडे 600 ॲडव्हर्टाईज आहेत आणि एका ॲडव्हर्टाईजला 1 लाख याप्रमाणे मला 6 कोटी रुपये वार्षिक मिळणार आहेत आणि गुगलकडून तुम्ही जे 90 रुपये एका आय डीच्या मागे बघणार आहात ते गुगलकडून मला 90 रुपये मिळणार आहेत, त्यातले मी तुम्हाला 70 रुपये देणार आहे। तर हे आम्हाला थोडं पटलं त्यावेळेला, म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली। तर मी जवळजवळ 4.5 लाख इन्व्हेस्टमेंट केली आणि जे मला पैसे फायद्याचे मिळायला पाहिजे ते न मिळता मुद्दलाचे मिळाले नाही। 3 महिने गेल्यानंतर 80,000 रुपये माझं नुकसान झालं। त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलिसांनी चिपळूणच्या एकदम कार्यतत्परता दाखवून तडफदारीने सर्व कारवाई त्याच्यावर केलेली आहे। अशाच इडू कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चिपळूण वासियांनी बरेच लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत। कोट्यावधीचा हा घोटाळा आहे। या पुढची भूमिका पोलीस काय घेतात यात सगळ्यांचं चिपळूण वासियांचं लक्ष आहे आणि जे इन्व्हेस्टमेंट केलेले जे पैसे आहेत ते परत मिळतील का या ह्याच्या चिंतेमध्ये नागरिक आहेत। कॅमेरामॅन रोहित घाणेकर सह रवींद्र कोकाटे, महाराष्ट्र वन, चिपळूण।